अरे ते कपडे नेले नाहीत का धुवायले मम्मी? ए मम्मी का ते कपही पडेल आहेत वहिनी आली नाही वाटते वर. ए मम्मी इकडे ये गं. बाई बाई नाही नाही जवळ बा आवाज देऊन राहिले तुम्हाला. काय म्हणते माय बाई काय रे? रवी काय म्हणता? थांब आली. मग त्याचा चहा घे दिला का त्याला काही? नाही चहा खालूनच पिऊन गेले पाहुणे, चहा पिऊन गेले वदर. काही लागत असेल जा ना, आवाज देऊन राहिले ते तुम्हाला. ए मम्मी का आली ना बापा, आली आली. हे तर वदरला खाली खालचं वर या पायऱ्या चढणं तर मला भलकस जीवार येते. आली रे पोरा. मोहिनीला झाडलं नाही का हो हे पायरे? सारा कचरा लागून राहिला पायाले. मोहिनी हे झाडून घे ना वा पायरीवर. पुसलं नाही आज घरी ना, पुसलं नाही वाटते आज, म्हणून तसं कचकच लागून राहिलं पायाले. काय रे बाबू काय म्हणता? मम्मी हे कप नाही खाली 2 दिवसापासचे कप इथंच आहे. ते कपडे नाहीत नेले धुवायला. मी कालच वहिनीला सांगितलंय कपडे न्या, अजूनही नेले नाहीत. रात्री मी इकडे बाजूला सरकवले आणि तिकडनं झोपलो. म्हटलं जाऊ दे आज झालं नशीन वहिनीचं धुणं. आजही अरे मशीनला लावून द्या ना म्हणा. आता तू धुवून घे हे कपडे आणि हे कप नाही. मग किती कप जमा झाले इथे. हो माय बाई सांग, मला माहित नाही तुझे कपडे काढले होय धुवायले तर. मग तिने काही नेले नाहीत आता. कप एवढे जमा झाले, सांग काय करा माय बाई. थांब मी नेतो. झाडलंही नाही वाटते तिनं हे खोली. हा एक कप इथं आहे, ते 2 कप टेबलवर आहे, तो एक कप खिडकीत आहे. ते खिडकीतल्या कपात तो कॉफी तशीच आहे. माझी काल पेनं नाही झाली तशी आहे तर तशीच आहे. म्हणजे मी ऑफिसला गेल्यावर कोण येतही नाही वाटते रूम मध्ये काही स्वच्छ करायला का झटकायला का झाडायला. काय मम्मी झाडून घे हे स्वच्छ पुसून घे हे कसं कसं वाटू राहिलं. अरे बापा मी नेतो खाली. ती आली नाही वाटते वदर आज का तुला खोलीत आली नसेल ती. तिनं तिच्या खोलीतला काही पसारा काढला ते आवरून राहिली. आणि तिनं खालचं केलं तर वदरचं केलं नशीन. बरं मी नेतो बापा. कपडे तर धुवायला काढले तर मग मलाच तर सांगा लागत होतं. तिनं मला सांगलंय नाही, मी धुतली असती. हो कप्पा सांग तशीच कॉफी आहे. बरं झालं मुंग्या नाहीत लागल्या. गोळ नसते म्हणून मुंग्या लागल्या नाहीत. गोड असती तर बात मुंग्या लागल्या असत्या, बसल्या असत्या साऱ्या मुंग्या भरल्या असत्या. काय करा माया मोहिनीचं. ह हा घे एक. हो ना, मी ते टेरे आणला नाही ना, ट्रेत नेला गेला असता. एका कपात कॉफी आहे तर सांडीन ना. थांब नेतो मी थांब. आणि मम्मी मला काहीतरी खायला दे बरं. काही असेल का नाश्त्यासाठी थोडस. नाही तर मग फळं असतील तर फळं दे एखादं कापून. आणि मम्मी हे कपडे घेऊन जाय खाली, ते बेडवर झोपता नाही येत मला. आता नको धुई का परी राहू दे. आणि बघ ब्रश वगैरे लावू नको हा. इझी वॉश करायचं फक्त थोडंसं ते लिक्विड आहे ना, ते लिक्विड टाकायचं थोड्या वेळ भिजत ठेवायचे आणि नंतर मग त्याला हलक्या हाताने वॉश करायचं. हं, आणतो कप. भल्ले माय तुमचे इजी वास आणि भिजी वास. दळदळ भिजू घातले आणि तळतळ आपटले की दणकन तर निघतात कपडे. पण तुमचं तर बाय भल्ल चालते माय. इजीन डिजीन बिजीन कायचं होय तर. दळतण मशिनी टाकतो. हो उद्या धुऊ सकाळी. अरे मम्मी कुठून आणले ते कप एवढे? कुठून आणले म्हणजे का व? रवीच्या खोलीत तू काही झाडून गिळून नाही राहिली वाटते, काही पुसून नाही राहिली हा? कशी वा त्याची खोली किती कचकच झाली. त्याचे कपडे पडायला त्यानं धुवायला टाकले तर ती गादीवर कपडे पडायला एवढा मोठा गठ्ठा. हा हे 3 दिवसाचे कप गेलीच नाहीच वाटते त्याच्या खोलीत. काय नाही झाडली नाही पुसलं नाही काही नाही. हे उष्टी चहाचे कप तसेच पडेल तर ती. त्यानं ते ववरी कपडे काढून ठेवायला धुवायला काढले, ते नाहीत आणले धुवायले. कसं व हे? अरे मम्मी हो मी गेलीच नाही काल. मी 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 करते राहू द्या. अरे वहिनी काहून असं करता बा. माझी बायको घरी नाही तर काय मला काय सतावता का? हा. अरे बा मला का आता ओरे कपडे घालायला लावता का? मला एकुलती एक बायको आली घरी की मग तेच धुते ना, त्यात लोक तो धुवा. हो ना, तुमची एकुलती एक बायको हे लोक करतो ना मी. अहो रवी मी काय केलं काल ना, थोडस किचनचं ना डीप क्लिनिंग केलं. थोडस साफसफाई शिल्लक केली किचनची. ट्रॉल्या गेल्या पुसल्या तर त्याच्यातच वेळ झाला, म्हणून तुमचे कपडे धुतले नाही तो. आज धुत होती ना तर आज बसली मी माझ्या रूमची आवरत. मग हे राहूनच गेलं, लक्षच नाही राहिलं. खरं सांगते विसरलीच मी आज हे. अरे बा माझी बायको हे लोक नका विसरू. मग ते आल्यावर विसर जा. ती करते बिचारी. हा कशी मला चहा आणते कॉफी आणते. हा तुम्ही त्यात लोक करा बा. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. एका माणसाची बायको घरी नाही हा तसंच तर तो एकटा पडला. हं? त्याच्यात भावजही सुचू देत नाही. कपडे धुत नाही भावजय, चहाचे कप नेत नाही, गरम चहा करून देत नाही, काही सोय घेत नाही. करावं तर काय करावं माणसानं आता. हो ना बापा, करतो ना मी, करत नाही
कोण म्हणते मी करत नाही आ? अहो रवी आता रातच्या दिवस झालं जर चुकचाक हा करते मी आणते काय करू सांगा नाश्ता करायला पाहिजे का नाश्ता आणू का त्या तो कप इकडे धुवून टाकते मी आणि हे कपडे ना मी उद्या सकाळी धुते आता रात्र झाली ना आता घेऊन जाते मी हे सकाळी धुते हा न्या बा न्या आता काहीतरी करा बा मदत. फारच आहेत रवी तर लय शिल्लक बोलतात तेरा जसं काही 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 मी करतच नाही आ? आंटी रिचा है क्या? रिद्धि नहीं है रिद्धि स्कूल गई है हाँ रिद्धि 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 मैं तो भूल ही जाती हूँ ना मुझे याद ही नहीं रहता रिचा सेकंड फ्लोर पर रहती है ना और रिद्धि रिद्धि थर्ड फ्लोर पर मैं भूल गई मुझे लगा मैं रिचा के घर आ गई सॉरी सॉरी हाँ मुझे पता है रिद्धि दीदी तो स्कूल गई है हाँ बेटा दीदी स्कूल गई है आप नहीं गए स्कूल में नहीं मेरी आज छुट्टी थी अच्छा बेटा ओके आंटी बाय बाय बेटा आंटी आप लॉक कर लेना मैं जा रही हूँ बाय मैं गई आंटी आप लॉक कर लेना अंदर से हाँ बेटा मैं अंदर से लॉक करती हूँ बाय बेटा उलची काय पण मस्त बोलती उधर कहाँ चली बेटा टेरेस पे क्यों जाना है टेरेस पे मत जाओ इस वक्त कोई नहीं होता है ना टेरेस पर आपकी मम्मी कहाँ है घर पे जाओ आंटी मैं खेलने जा रही हूँ ना मुझे कोई भी साथ नहीं खेलने के लिए सब स्कूल गए हैं तो मैं टेरेस पे ही अकेले ही खेलती हूँ नहीं बेटा अकेले नहीं जाते जाओ घर पर जाओ इस वक्त कोई नहीं होता है ना टेरेस पर अकेले नहीं जाते जाओ घर पर ओके आंटी तो फिर शाम को जाऊंगी मैं है ना पापा के साथ मेरी मम्मी भी जाती है शाम को टेरेस पर घूमने के लिए हाँ बेटा तब जाना मम्मी के साथ हाँ ऐसे अकेले नहीं जाते जाओ आप घर पर जाओ ओके आंटी कुठे चालली होती? हाँ कुठे नाही ती पारेकची सानी आहे ना ती आली होती रिद्धीला बोलवायला खेळायला ती शाळेत गेली नाही आज तिला काही कोणी सोबती नाही मग आली होती ती चालली होती टेरेसवर तिकडे मग तिला म्हटलं घरी जा बेटा दुपारचा टाइम आहे आता कोणी नसते म्हणून ती तिच्या आतमध्ये जाईपर्यंत थांबली होती इथं हो काय बा आजकालचं काळ तर असं आहे की लेकराले तर घराजवळही एकट्याला ठेवता येत नाही. काळच तसा निघाला काय करत आणि ती ती बरीच त्या बाईने येऊ दिलं. तिची आई काही करत असेल घरात नाही तर काय माहिती काय आली ते घरी आहे एकटी तर आली असेल चालली लेकराईले बोलवायला चला खेळायला घरी कोण आहे आता सगळे लेकर शाळेत जायला आहेत मी एकटीच निघाली टेरेसवर मी एकटीच खेळते म्हणे मैं अकेली खेलूंगी मतलब अभी नहीं जाते घर पर जाओ गेली मग घरी घरी कोण आहे आता दुपारच्या वेळेस कोण नसते वरती तरी कोणीच नसते तुम्ही कशी काय लवकर आले नाही जा लागते इकडे आलो होतं थोडं काम होतं तर म्हटलं चला घरी फ्रेश होऊ म्हटलं थोडं जाऊ मग कर बरं चहा घे काही दे खायला काही असेल तर लेकर आले नाही तर वाटते ट्युशन अजून पाहायचंय बरं ट्युशन वर तिचे वेळ झाली की बरोबर वेळेवर घ्यायला जात जाय पोरीला एकटीला ठेवत नको जात जू हा ट्युशन सुटायच्या 10 मिनिटं पहिलेच जाऊन उभं राहायचं तिथं आपण 10 मिनिटं थांबलं चालते पण लेकरू नाही थांबलं पाहिजे हो मी लवकरच जात असते हो ना आताचा काळच तसा आला काय करता विश्वास तर कोणावरच ठेवता नाही येत अहो पालक आहे घरी मग पालकाची भाजी करू का खाता का गरम लवकर होतील तर कर मग लवकर कर फक्त मला जायचं आहे बापा बापा किती दिवसाचा दिसला रे नाही बाई तू येतो तर मला दिसत नाही तर काय तर पण मी माघोरा तू काय येतो बरोबर जात हा काही बी आता मी का त्या आशिवानी का निरपैतोच का आशिली असते बापा घाई आता तिची पोरगी शाळेत आहे तर पाहुणा ड्युटीवर आहे ती येते 2 दिवसासाठी उन्हाळ्याची दिवाळीत मी तर चालूच असतो रे हमेशा आणि का रे कैलास त्या दिवशी गावात आला मा घरी आला नाहीस रे तू मी कोणी नाही का तू आली हा अरे बा बाई त्या दिवशी मी सोयरीक संबंधासाठी आलतो ना मग सोयरीक साठी आलो तर मग तो घरी येऊन काय करतो उगाच मला माहित होतं अंदरून ते सोयरीक काही होत नाही म्या म्हणलं ते सोयरीक होत नाही अन उगाच मग कसं होईल की काय आलं पाहिजे तो घरी आलतो बा नसं झालं
पोरगी तर साजरी होती रे. अरे माली नातच लागते समजा ते नात्यानं पोरगी. साजरी आहे ना पोरगी, मस्त आहे पोरगी. दोघी बहिणी आहेत, बहीणचं लग्न झालं, हे लाईनी होय, एक भाऊ आहे मस्त. भावाचंही लग्न व्हायलाय, सासरवाडी कुठची आहे काय सांगा मला, तोंडात नाव आहे ना, आता ध्यान नाही, पण साजरं आहे ना, मस्त आहे ना सोयरी, काहीच नाव ठेवायला गोट नाही ना, बोटच नाही नाव ठेवायला जागा. अरे बा बाई, पोरगी साजरी आहे पण इकडे आपलं पोरग साजरं लागेल ना. हं? आता कसं आहे, आपल्याला जा लागते पाहुणे चला चला म्हणलं तर, पण आपल्याला आपलं माहित आहे ना. हं? काय करीने बाज आहे तर. हं? तर काही कामाची गोष्ट नाही, पण असं आहे काय करा लागते, आता बोलावलं तर जा बापा या, तळवावर बसून पोहे खा, बाकी काय काय खरं आहे काय. काऊन रे, गोविंदा भाऊच्या पोरासाठी झालता ना तू, पोरगी पाहायला जसं त्याच पोरग होतं ना, त्याच्याच पोराचा संबंध चालू होता ना, जसा मला आला ना मग कानावर. अरे बा, गोविंदा भाऊच्या तोंडा इकडे पाहून जा लागते आपल्याला, तळवावर बसेली पोरग काही कामाची गोष्ट नाही काही, लय बिघडल काम आहे ते. मायच्या लय लाडका आहे ना पोरग, माय न वाया गमावलं. अरे लय बेकार काम आहे ते. भाऊ आहे, त्या भाऊच्या वर्चस्वाखाली दबेल आहे सारं. नाही तर बात पितय उघडं पडते, पण आता आपल्यासारखे चांगले लोक आहेत ना आजूबाजूनं, आपण का आले सांगतो त्या असो का तसो, आपल्याला वाटते जाऊ द्या बापा, कोणाचे दोनाचे चार हात हो. हा, सुधरीनच लेख, आता नाही तर लग्न झाल्यावर सुधरीन. आपण या मताचं, आपण कोणाचं लग्न मोडतो काय, हा आपल्याला वाटते का कोणाचं वाईट व्हाव. हा, पण काही कामाची गोष्ट नाही. ओ माय बाई, ओ सुखारे, माय एकुलते एक पोरग आहे ना, आणि किती वर्षार झालं माहिती, 17 वर्ष झालते त्या भाऊच्या लग्नाले, मग हा झाला. माय बाई किती नवस केले माय, बंद्या गावानं नवस केले असं म्हण. हा, पोरग लग्नाने येलो त्या माय बापाचे नवस नसतील फिटले, इथले तर नवस केलते. आज्या, त्याच्या आज्यानं तर माय बाई, तू नातू झाला ना तर गाव पंकत गेलती ना, मला यादच आहे ना, मला बोलावलं तर न्यायालय धाडलं होतं म्हणलं, स्पेशल दमनी गाडो घेऊन मला न्यायालय आलता. सांग माय बाई, हो कसं रे, असं कसं रे. सतुबाई, काळच तसं आहे ते, बसच आहे, चुप राहा लागते आणि डोळे भरून पाहा लागते, नाही तर बेकार काम आहे, काही खरं नाही, काहीच नाही करत बरोबर. बम लागते सबन शोक घातल्या खाली सबन. तू समजून घे आता, मग काय करतो मग. आता माय बाई सांग माय गोविंदा भाऊ, आ किती सज्जन माणूस, पोरग कसं निघालो रे असं. मायच्या इकडे त्याचा माम्या गिम्या सारे वाया जायला साहेब. तिकडची सारी संगतल्या काले शिकेले मामाच्याच घरी होतं ना, त्याचेच गुण आणि मायची शिकवण. तसं पाहिलं तर तुले म्हणून सांगतो, गोविंदा भाऊचं काही चालत नाही काही घरात. अरे काहीच नाही चालत त्या बाईच्या पुढे, ती भाऊ फक्त गावातच दाखवतात. अरे घरात त्याचं काहीच नाही चालत, सारं बाईचं. आता बाईच्या हातात राजवट म्हटल्यावर काय खरं आहे हो बाई, तूच सांग आता. आ तू म्हणशील मग कसा म्हणतो तर, आता मोठे लोक आहेत बापा, आपण कसं म्हणता असं आहे ते, मोठे लोकांचं सबंध चालते, पण लोक काही खपून नाहीत घेत ना. हा, नाही काही पण लग्नाच्या बाबतीत पोराचं पितही उघडं पडतेस ना, लोक विचार करतातच. आता तुला गावात आलतो की नाही पोरगी पाहायले, एवढा काही तोला मोलाचा संबंध नव्हता तो गोविंदा भाऊच्या मानानं जसा. हा, पोरीचा बाप कमजोरच होता, पण तरी गोविंदा भाऊ म्हणत ना, नाही नाही आपल्याला करायचंच आहे, लोक चांगले आहेत. मला माहित होतं, मी आणलं लोक नाहीत चांगले, तुम्हाला भेटून नाही राहिलं. माय तू सांगून राहिला पाय, मला धक्काच बसला जसा. माय बाई मी म्हणू लय चांगलं आहे बाई. नाही जाऊ दे, माझं काय आता, जाऊ दे, तुला कसं आहे. मला चांगलं चालू आहे बाई. चांगलं चालू आहे आपलं आता. तू कशी काय आलती, सहज आलती वाटते, तुला पोरग भेटत असते मला ओढतीत. मागच्या बारीनं त्यानं म्या सारखाच माल टाकला होता. असं का, रामा भेटला अशी नाही. हो मोठा. हो हो रामा हो, बोलत जात जाय. त्यानं ओळखलं रे तुले. लेकरं लहान होते तर येत जात, आता काची येतात तरी पण ओळखतात माय लेकरं, माय दोन्ही पोरं ओळखतात, लय समजा गावाची ओळख आहे त्याईले. ओळखलं तुले, चागी पाजला होता. छान घे, मी काली पितो बाई, त्या जोडचा लहान आहे तो माझ्या मापेक्षा. पण दिसला की बोलते, चांगला आहे नाही, पोरं गिरं सारं पद्धतशीर आहे. पाहुणे बोलाले का संग. हो मा पोरायचं चांगलं आहे बाबा, काले पण हो चांगला आहे. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही मा पोरायले. काहीच नाही, व्यसन म्हणून नावच नाही, आमच्या घरची पद्धतच नाही ते, घराचे संस्कारच तेवढे कडक आहेत. तो जवयाचा स्वभाव
अजूनही पोरायले दटावतात. मग बाकी तर साजरं चांगलंच आहे बापा, काळाच्या मानानं बरे आहेत. हो, काय जावईन मी दोघही आलो. आता मुरलीच्या पोराचा वाढदिवसच आहे, तर मग माझी भाऊजाई म्हणे जशी राह म्हणे बाई, काही करू सरू लागेले. तर म्हणलं मग राहायचं, आता आपलं काय आहे आता. अतिरा का ततिरा, नातू मोठे झाले आता, लेकराच्या संसाराला लागले. आता बुडाबुडीचं काय आहे. म्हणलं मग जाऊ दे, अतिरा आहे तो म्हणलं, तिले करू सरू लागेले, आता तिचं पोरग लहान आहे तर म्हणून थांबली. चाल येतो बापा, येत जाय रे, गावात आला की येत जाय. माहेरातलं कोणी आलं आणि घरी नाही आलं की लय मनाले खराब वाटते. मी म्हणू बाई असं काय झालं की कैलास ना घरी आला नाही, घर टाळून गेला लागे. 2 दिवस मला गमलं नाही, तू म्हणशील कसं तर. ना म्हणलंय मुरलीले, मी म्हणलं मुरली कैलास आला रे म्हटलं, ना घरी नाही आला. अरे बाई, नाही नाही, ते सांगितलं ना तुले म्हणून मी आलो नाही. बरं चाल, येतो, चाल येतो घरी चहा प्यायले. तू वावरात जाईन, मी चहा प्यायला जातो. चाल बापा, जाय बापा, कर काम करा. हा मग बाई, संध्याकाळी ये ना, संध्याकाळी.